हे आहे हरितकी वृक्ष, ज्याला मातृभाषेमध्ये आपण हिरडा म्हणतो. हे त्रिफळापैकी एक आहे. संस्कृत नेम हरितकी, लॅटिन नेम टर्मिनॅलिया चेब्युला, हिंदी नेम हरड. स्वरूप 20 ते 30 मीटर उंचीचे वृक्ष आहे. त्याचा रंग गडद तपकिरी आहे व त्वचा खडबडीत आहे. पान रुंद व टोकदार. फूल अंडाकार, लहान, पांढरे किंवा पिवळे असते. उग्र वास असलेले असते. फळ लांब व अंडाकृती, कठीण व पृष्ठभागावर पन्हाळीसारख्या रेषा असलेले. बीज प्रत्येक फळात एक कठीण बीज असते. हरितकीचे उपयुक्त अंग. फळं. हरितकीचे प्रकार ग्रंथोक्त 7 जाती आहेत. व्यावहारिक 3: बाल हिरडा, रंगारी हिरडा आणि सुरवारी हिरडा. हरितकीचे गुण. रस लवण रस सोडून 5 रस. कषाय रस मुख्य. विपाक मधुर. वीर्य उष्ण. हरितकीची मात्रा. चूर्ण 1 ते 2 ग्रॅम. अनुलोमनार्थक 3 ते 6 ग्रॅम. हरितकीचे कल्प. हरितकी खंड, पथ्यादी चूर्ण इत्यादी. हरितकीचे उपयोग. वातरक्तावर सुरवारी हिरड्याचे चूर्ण गुळात मिसळून द्यावे. श्वास व उचकीवर हिरडा आणि सुंठीचे चूर्ण गरम पाण्याबरोबर द्यावे. आव, अतिसार, ग्रहणी यांमध्ये हिरडे उकळून वाळवून चूर्ण ताकाबरोबर द्यावे. आम्लपित्तावर हिरड्याचे चूर्ण मनुका आणि साखरेबरोबर द्यावे. विरेचनासाठी त्रिफळा चूर्ण गरम पाण्याबरोबर द्यावे. अजीर्णावर सुरवारी हिरडा व सुंठीचे चूर्ण गुळात कालवून द्यावे. प्रमेयावर त्रिफळा चूर्ण, हळद आणि साखर घालून द्यावे. श्वास कासावर हिरडा व बेहडा यांचे चूर्ण मधासह द्यावे. शूलावर हिरड्याचे चूर्ण, तूप आणि गूळ घालून द्यावे. आयुर्वेदामध्ये बाल हिरडा बहुगुणी औषध समजले जाते. शौचाला कुठलाही त्रास न होता साफ करणारे हे फळ आहे. जीर्ण खोकल्यावर उपयुक्त. डोळ्याच्या दुखण्यासाठी गुणकारी. त्याचा बाळगुटीत समावेश केला जातो.